या आपल्या जागेवरती उभं राहूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. आपल्या भक्तिगीताने एक बार पुन्हा आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. उभं असतानाच त्या परमेश्वर देवी बापाचे आभार मानूया. त्याने मागील आठवडाभर आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलं, आपली काळजी त्याने घेतली. आपली प्रत्येक गरज त्या प्रभू परमेश्वर देवी बापाने पुरवलेली आहे. आम्हाला उत्तम आरोग्य दिलं. त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या सर्व प्रेमासाठी आज एक वार पुन्हा त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याचे आभार मानूया. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आज परमेश्वराने जे आमच्यावरती अगणित उपकार केलेत त्यांचं स्मरण करीत. होय प्रभू देवी बापा, आज आम्ही सर्वजण तुझे आभार मानित, प्रभू तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. होय पवित्र देवी बापा, तुझ्या सर्व चांगुलपणासाठी, पवित्र देवी बापा तुझ्या सर्व दयेसाठी, प्रभू तुझ्या सर्व कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी, देवी बापा सर्व आशीर्वादांसाठी, सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती आणि तुझं गौरव आम्ही करतो प्रभूचे. पवित्र देवी बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस, आमच्या जाण्या येण्यामध्ये आमच्या सोबत राहिलास, आमच्या कामांमध्ये तू आमचं सहाय्य केलंस. या आजाराच्या सर्व दिवसांमध्ये तू आम्हा प्रत्येकाला उत्तम आरोग्य दिलंस प्रभू. पवित्र देवी बापा, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी देवी बापा आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझीच स्तुती करतो प्रभू. पवित्र देवी बापा, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना आजचा हा जो पवित्र वार तुझ्या भक्तीकरिता तू आम्हास दिला, या दिवसासाठी देखील आभार मानतो प्रभू. भक्ती करण्याची ही संधी तू आम्हास दिली त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि आमची प्रार्थना आहे पवित्र देवी बापा, आज एक वार पुन्हा तू आम्हावरती दया कर. आम्ही दुर्बल आहोत, आम्ही केवळ माती आहोत प्रभू, हे तू आठवतोस. आम्हावर दया कर आणि आमच्या अपराधांचे, आमच्या चुकांची आम्हाला क्षमा कर प्रभूचे. होय पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती देऊ
देव बापा, तुझ्या उपस्थितीने तुझं मंदिर भरून काढा. तुझ्या उपस्थितीने, तुझ्या त्या स्पर्शाने आम्हा सर्वांना आज तू आनंदित कर, आशीर्वादित कर प्रभू. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. तुझ्या लेकरांना येण्याकरिता आणि जाण्याकरिता तुझं सहाय्य, तुझं संरक्षण तू पुरव. आणि देव बापा, आजच्या भक्तीकडून तुझं गौरव तू करून घे. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही प्रार्थना करून आठवण करतो त्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत. अशा प्रत्येकावरही तू दया कर, तुझा स्पर्श कर, उत्तम आरोग्य दे. आणि पवित्र देव बापा, तुझं गौरव तू करून घ्याची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला गौरव सन्मान देऊया. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान, जगी आणि झाला सोडूनी सौख्य स्थान. उपासना संगीत 555 नंबरचं गीत आहे.
येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या परमेश्वराने जे प्रेम मनुष्यावरती केलेलं आहे, तुमच्यावरती आणि माझ्यावरती केलेलं आहे, त्या प्रेमासारखं दुसरं प्रेम आणखीन कोणीही आम्हावरती करू शकत नाही. आणि मला हे सांगायला आवडतं की देवाचं प्रेम आम्हासाठी पुरेसं आहे जीवन जगायला. मनुष्य या जगामध्ये प्रेमाच्या शोधामध्ये असतो, परंतु देवाचं प्रेम मनुष्याकरिता संपूर्ण त्याच्या जीवनाकरिता पुरेसं अशा प्रकारचं आहे. आणि ते प्रेम तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. तो येशू, ती प्रीती तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे आणि ती आम्हाला इतरांना देखील सांगायची आहे. या ठिकाणी गीतकर्ता म्हणतो की पापिष्ट मी अशाला हा येशू तारितो, मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो. दुःखित असताना निराश होतो मी, मना आधारा द्याया ते सांगा नेहमी. आज अनेक लोक या जगामध्ये दुःखी आहेत, निराश आहेत. आपल्या अवतीभोवतीचे कितीतरी लोक आज दुःखी आणि निराश आहेत. धीर देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आम्हाला येशूची प्रीती आम्हाला त्यांना सांगायची आहे. आणि ही येशूची प्रीती जी तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे, प्रार्थनापूर्वक आम्हाला ही जी ख्रिस्ताची प्रीती आहे ती आम्हाला जगाला सांगायची. आणखीन एक गीत आपण गाऊया, आपल्या सर्वांना येईल. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. उपासना संगीत 314 नंबरचं गीत. सांगळे म्हणतात की करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणारं प्रार्थनेचं जे स्थान आहे ते फार विशेष महत्त्वाचं स्थान आहे. आम्हाला माहिती आहे की विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे. प्रार्थनेशिवाय देवाबरोबरचे आमचे संबंध
प्रार्थनेशिवाय देवाबरोबरचं आमचं चालणं किंवा जे आमचं आध्यात्मिक जीवन आहे त्याची कल्पना आम्ही कशी करायची, कठीण आहे. असं असतानाही आम्हाला माहिती आहे की बरेच दिवस आमच्या जीवनातून प्रार्थनेशिवाय निघून जातात. प्रार्थना होत नाही, वचन वाचल्या जात नाही. सांगळे म्हणतात, येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास. जर प्रार्थना होत नाहीये, प्रार्थना बंद पडलेली आहे, प्रार्थना करण्याचं मन होत नाही, देवबापाचं वचन वाचण्याचं मन होत नाही, तर स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करायचंय. कारण येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास. त्या सैतानाला संधी मिळाली, आमच्या जीवनात असेल, आमच्या कुटुंबात असेल, त्याला संधी मिळाली की तो सर्वात पहिले आम्हाला प्रार्थनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या उपस्थितीपासून आम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न तो करतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थना ही फार महत्वाची आहे. एक स्तोत्र यावेळेस वाचूया आणि सुजाता अक्का आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. मी स्तोत्र 119 त्याचा 145 ते 152 अध्याय वाचते, वचन वाचते. हेडिंग आहे कोफ. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो, हे परमेश्वरा माझे ऐक. मी तुझे नियम पाळील. मी तुझा धावा करतो, तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो. मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करावयाला रात्रीच्या प्रत्येक प्रहारापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक. हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयास अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत, ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहे. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की ते तू सर्व काळासाठी स्थापले आहे. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करू. स्तोत्र 119 आणि त्यातून 145 ते 52 कौफ या हा जो भाग आहे हा आपण वाचलेला आहे. आणि ही वचने ज्यावेळेस आपल्याकरिता वाचण्यात आली, ही वचने ज्यावेळेस आपण ऐकली, हे स्तोत्र ज्यावेळेस आपण वाचलं, पुन्हा एकदा आम्हाला स्तोत्रकर्ता या ठिकाणी काय म्हणत आहे. स्तोत्रकर्ता या ठिकाणी असं म्हणतो, उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारितो. मी तुझ्या वचनांची आशा धरितो. उजाडण्यापूर्वी उठून मी तुला आरोळी मारतो. असं म्हटलं जातं की प्रार्थनेकरिता सकाळचा पहाटेचा जो समय आहे ना, तो खूप चांगला असतो. त्या समयामध्ये आम्ही आमच्या झोपेचा त्याग करून आम्ही स्वतःला परमेश्वराकरिता, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्याकरिता स्वतःला तयार करतो. आणि झोपेचा त्याग करून किंवा इतर त्या बाकीच्या सर्व गोष्टी सोडून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या समोर येतो ना, आमच्यासाठी ती वेळ फार आशीर्वादाची होते. मी तुझ्या वचनांची आशा धरलेली आहे. परमेश्वराचं प्रत्येक वचन सत्य आहे आणि असं म्हटलेलं आहे की ते तू सर्व काळासाठी ते नेमलेलं आहे, ते सर्व काळासाठी आहे, ते प्रत्येक पिढीसाठी, प्रत्येक समयासाठी ते स्थिर असं करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या वचनांचं मनन करणे आणि त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आपल्या स्वतःला आणून ठेवणे ही बाब आपल्या सर्वांसाठी मोठ्या आशीर्वादाची आहे. परमेश्वर देवबापाचं सहाय्य, परमेश्वराचे सर्व आशीर्वाद आणि परमेश्वराचं फार मोठं काम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रार्थनेकरिता आपल्या स्वतःला आपण उत्तेजन देऊ शकतो. पहाटे उठून प्रार्थनेकरिता स्वतःला उत्तेजन देऊ शकतो. परमेश्वराच्या वचनांवर मनन करीत आम्ही स्वतःला आशीर्वादांकरिता आम्ही पुढे घेऊन येऊ शकतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. आज कपल क्वायर बरोबर आपण परमेश्वराची आराधना करणार आहोत. संपूर्ण कपल क्वायर जे आहेत ते यावेळेस पुढे येतील आणि त्यांच्यासोबत परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करूया. प्रभु यीशु में आप सबको सलाम. मैं धन्यवाद करती हूँ परमेश्वर का, जो हमें रोज़ और रोज़ मौका देता है उसकी स्तुति और महिमा करने के लिए, क्योंकि वो भला है.
जीवित है और अति सहज से मिलने वाला सहायक है। इसलिए भजन संहिता 95 में लिखा है, आओ हम सब मिलके यहोवा के लिए ऊंचे स्वर में गाएं, अपने उद्धार की चट्टान का जय जयकार करें। हम धन्यवाद करते हुए उसके सम्मुख आए और भजन गाते हुए उसका जय जयकार करें। आओ हम सब झुककर दंडवत करें और अपनी कर्ता यहोवा के सामने घुटने टेकें, क्योंकि वही हमारा परमेश्वर है और हम उसकी चराई के प्रजा और उसके हाथ के भेड़े हैं। भजन संहिता अध्याय 100 तीसरे वचन में लिखा है, निश्चय जानो कि यहोवा ही परमेश्वर है। उसने हमको बनाया और हम उसी के हैं। हम उसकी प्रजा और उसकी चराई के भेड़े हैं। फाटकों से धन्यवाद और उसके आंगनों में स्तुति करते हुए प्रवेश करो। उसका धन्यवाद करो, उसका नाम को धन्यवाद करो। वचन में लिखा है, क्योंकि यहोवा भला है, उसकी करुणा सदा के लिए है और उसकी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बनी रहती है। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है।
इफिसियों अध्याय 1:17-19 में लिखा है कि हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है तुम्हें अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश का आत्मा देता है और तुम्हारे मन की आंखें ज्योतिर्मय हो कि तुम जान लो कि उसके बुलाने से कैसी आशा होती है और पवित्र लोगों में उसकी मिरास की महिमा का धन कैसा है। हम सब मिलके तालियां बजा के गाना गाएंगे। देवाचा महिमा वर्णावा।
परमेश्वर हमारा शरण स्थान और बल है। भजनकर्ता कहता है, हे यहोवा पर आशा रखने वालों, हियाव बांधो और ढाढ़स बांधो, क्योंकि वही हमारी आशा है जिस पर हम विश्वास रख सकते हैं। हम सब मिलके गाएंगे उपासना संगीत में से 227 का गीत, ख्रिस्त ह्याची पाया आशेचा खंबीर। भजन संहिता 139 में लिखा है, यदि मैं आकाश पर चढ़ूं तो तू वहाँ है, यदि मैं अपना बिछौना अधोलोक में बिछाऊं तो भी तू वहाँ है, यदि मैं भोर के किरणों पर चढ़कर समुद्र के पार बसूं तो भी तू अपने हाथ से मेरी अगुवाई करेगा और अपने दाहिने हाथ से मुझे पकड़े रहेगा। अगला गीत हम गाना गाएंगे, तोरे सिवा जाऊँ कहाँ।
आइए हम सब मिलकर खड़े हो जाएंगे और परमेश्वर की आराधना करते हुए हम प्रार्थना में जाएंगे। यूहन्ना 14:6 में लिखा है, यीशु ने कहा, मार्ग और सत्य और जीवन मैं ही हूँ। हाँ मेरे प्रिय भाई बहनों, केवल परमेश्वर ही सत्य को व्यक्त कर सकता है, लोगों को जीवन प्रदान कर सकता है और लोगों को मार्ग दिखा सकता है। हम सब मिलके गाना गाएंगे। माझा मार्ग तू आहे, सत्य तू आहे, मम जीवन तू माझ्या प्रभू।
धन्यवाद 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 प्रभु जी। स्तुति के योग्य है मेरे खुदा। सचमुच तू ही हमारा मार्ग है, हमारा सत्य और हमारा जीवन है प्रभु जी। संसार में ऐसे कितने लोग हैं प्रभु जी जिन्हें अभी भी मार्ग नहीं मिला, जिन्हें अभी भी सत्य की खोज में लगे हुए हैं प्रभु जी। प्रभु जी तेरी कृपा और दया है हमारे ऊपर कि तू हमें रोज़ और रोज़ अपने मार्ग पे चलाता है। खुद तेरी विशेष दया है हम सब के ऊपर। संसार में सब लोग अशांत है, दुखी है मेरे खुदा, उनके ऊपर तो दया कर। धन्यवाद करती हूँ कि तूने हमें पवित्र आत्मा का दान दिया है प्रभु जी। इस पवित्र आत्मा के द्वारा तू हमें रोज़ और रोज़ चलाता है। वो ऐसी शांति तू हमको देता है, ऐसा जीवन तू हमें देता है प्रभु जी कि इस संसार में कहीं नहीं मिल सकता। चाहे कितनी भी खुशियाँ हमारी झोली में आ जाए, पर तेरे जैसा प्रेम, तेरी जैसी शांति सिर्फ और सिर्फ तू ही दे सकता है प्रभु जी। हमें भरोसा है, हमारा विश्वास है प्रभु जी कि तू ही हमारा उत्पन्न करता है, तू ही हमारा दाता है, जो तू हमें अपनी दया और कृपा में चलाता है प्रभु जी। मेरे खुदा, हम सब के ऊपर दया और कृपा करने के लिए बहुत बहुत धन्यवाद। यही प्रेम हम अपने लोगों को बता सके, हमारे अड़ोस पड़ोस को बता सके। वो शक्ति और वो सामर्थ्य तू हमको दे प्रभु जी, वो आत्मा से भर दे प्रभु जी तू हमें, ताकि हम ये प्रेम लोगों को जा जाके बता सके प्रभु जी। और तेरे सामर्थ के द्वारा हम सब कुछ कर सकते, ये हमारा विश्वास है प्रभु जी। धन्यवाद करती हूँ मेरे खुदा आज के दिन के लिए जो तूने हमें दिखाया प्रभु जी। यहाँ पे उपस्थित हर एक कलीसिया के लिए मैं कलीसिया के हर एक व्यक्ति के लिए मैं प्रार्थना करती हूँ। यहाँ पे तू अपने पवित्र आत्मा से हम सबको भर दे प्रभु जी। हर एक परिवार को, हर एक व्यक्ति को तू अपने आशीषों से भर दे प्रभु जी। जिस परिवार में दुख है प्रभु जी, जिस घर में प्रॉब्लम है प्रभु जी, जिस घर में रोगी है प्रभु जी, उन सबको मैं तेरे हाथ में सौंप देती हूँ प्रभु जी। उन सबको तू स्पर्श कर और प्रभु जी तेरे सामर्थ्य हाथ से पवित्र लहू के द्वारा उनको तू चंगाई दे यीशु के नाम से। मेरे खुदा दया कर, कृपा कर प्रभु जी, होने दे प्रभु जी। यहाँ की कलीसिया आशीर्वाद से भरपूरी हो प्रभु जी। प्रभु जी होने दे, पवित्र आत्मा से ये पूरी कलीसिया बढ़ जाए प्रभु जी। इस चर्च को तू आशीर्वादित कर, यहाँ के प्रत्येक लोगों को तू आशीर्वादित कर प्रभु जी। प्रभु जी उसी तरह आने वाले संदेश के लिए मैं विशेष प्रार्थना करती हूँ। हमारे मन को खोल प्रभु जी, हमको प्रभु जी ज्ञान दे, समझदारी दे कि जो कुछ भी वचन हमारे इसमें आएगा प्रभु जी उसको हम ग्रहण करने पाए, और सिर्फ ग्रहण ना करें बल्कि उसके अनुसार हम अपने जीवन को चला पाए प्रभु जी। वो आत्मा तो हमको दे प्रभु जी। प्रभु जी आज का दिन हम पूरी तरह से तेरे हाथ में सौंप देते हैं प्रभु। यीशु प्रभु के नाम से मांगती, इसलिए सुन और कबूल कर, आमेन। या प्रार्थना करूया। पवित्र देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे। पवित्र देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत आहोत आणि तुझ्या वचनांवर आम्ही मनन करत असताना तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल आणि आम्हास आशीर्वादित कर। तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत। पवित्र देव बापा, तुझं वचन जे आम्हाला नवीन करतं देव बापा, ते काम तू आमच्या जीवनामध्ये तू कर। आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो देव बापा, आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन आमेन।
मागच्या रविवारपासून एज्रा या पुस्तकावरती अभ्यास करायला आपण सुरुवात केली आणि एज्रा या पुस्तकावरती अभ्यास करत असताना एज्रा पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे, त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, ते बॅकग्राऊंड आपण मागच्या रविवारी पाहिलेलं आहे, तुमच्या समोर ते ठेवलं. आणि या पुस्तकाला आपण सुरुवात करत असताना एज्रा याच्या जीवनावरती आपण मनन केलं. आणि एज्रा या पुढाऱ्याच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या बाबी आम्हाला शिकायला मिळतात त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपण सर्वजण देवाचे पुढारी आहोत. आपण सर्वजण देवाचे पुढारी आहोत. देवाचं काम करण्यासाठी, देवाविषयी बोलण्यासाठी तुम्हाला आणि मला विशेष पाचारण केलेलं आहे. जगामध्ये आम्ही लपलेलो होतो, भरकटलेलो होतो, परंतु देवाने आम्हाला जगामधून बाहेर आणलं आणि त्याच्या राज्यामध्ये आम्हाला पुढारी म्हणून त्याने समोर केलेलं आहे. आणि म्हणून एक पुढारी या नात्याने माझं जीवन कसं असायला पाहिजे हे आम्हाला एज्राच्या जीवनामधून शिकायला मिळालं. आणि एज्राच्या जीवनावरती आपण मागच्या रविवारी विचार करत असताना एज्रा एक विश्वासू म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं. एज्राचं प्रार्थनाशील जीवन आपण त्या ठिकाणी पाहिलं. एज्राचा विश्वास, भक्कम विश्वास आपण त्या ठिकाणी पाहिला. एक धर्मसुधारक म्हणून आपण एज्राकडे पाहिलं आणि एज्राने केलेला निश्चय आपण मागच्या रविवारी पाहिला. कोणाला आठवतो एज्राने काय निश्चय केला होता? कोणाला आठवतो एज्राचा निश्चय काय होता? काय केला होता एज्राने निश्चय? नियमशास्त्राचं अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि त्यातील नियम व निर्णय इस्रायल लोकांना शिकवण्याचा. किती सुंदर निश्चय आहे. मी स्वतः वचनांचा अभ्यास करेन, फक्त अभ्यास करणार नाही तर त्या वचनांप्रमाणे मी आचरण करेन. आणि मी आचरण करत असताना जे देवाचे लोक आहेत किंवा मनुष्याला ते देवाचं वचन, त्यातील नियम, त्यातील गोष्टी मी सांगत राहील, मी शिकवत राहील. सुंदर निश्चय त्या ठिकाणी आहे. एक पुढारी स्वतः शिकतो, त्याप्रमाणे आचरण करतो आणि इतरांनाही तो त्याप्रमाणे करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आणि म्हणून एज्राचं जे जीवन आहे ते आमच्याकरिता मोठ्या आशीर्वादाचं आम्हाला पाहायला भेटतं. आज पहिला अध्याय आणि वचन 1 ते 3 जी आहेत ती आपण वाचूया. एज्राचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 3. इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीत जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने या राजाच्या मनास स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फरमानही पाठवले. ते असे: पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल त्याच्याबरोबर त्याचा देव असो. त्याने यहुदातील यरुशलेमेस जाऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधावे. यरुशलेमेत जो आहे तोच देव आहे. यरुशलेमेत जो आहे तोच देव आहे. कोण म्हणत आहे? एक राजा. हा कोणता राजा आहे? हा यहुदी राजा आहे का? हा इस्रायली राजा आहे काय? नाही. हा तो आहे ज्याला देवाची ओळख नव्हती, परंतु देवाचं काम त्याच्या जीवनात आम्ही पाहतो. परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये केलेल्या त्या अद्भुत गोष्टी ज्यावरून या राजाला त्या परमेश्वराचा अनुभव येतो, त्या परमेश्वराची ओळख होते आणि तो हे म्हणतो की तो जो आहे तोच खरा देव म्हणून हा राजा त्या ठिकाणी त्याला सांगत आहे. जो विषय आज या शास्त्र भागातून आपल्या समोर आपण ठेवत आहोत तो म्हणजे मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य.
मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य. आता जे मागच्या रविवारी ज्यांनी व्यवस्थित प्रस्तावना ऐकली त्यांच्या लक्षात आलं असेल की एज्रा पुस्तकाचा जो आध्यात्मिक संदेश आहे तोच आजचा आपला विषय आहे. एज्रा पुस्तकामधून किती अध्याय आहेत? 10 अध्याय आहेत. या 10 अध्यायांचा अभ्यास करत असताना जो आध्यात्मिक संदेश आहे तो म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचे सामर्थ्य. आणि हे जो आध्यात्मिक संदेश या पुस्तकातून आहे तोच आजचा आपला विषय आहे. प्रियांनो, मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलं की एज्रा आणि नेहेम्या हे दोन पुस्तक मिळून 100 वर्षाचा इतिहास त्यामध्ये आहे. एज्रा आणि नेहेम्या या 2 पुस्तकांमध्ये इस्रायलचा जो इतिहास आहे या इस्रायलच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण 100 वर्ष, आणि तीही कोणती? बंदिवासातून परत येत असताना, बंदिवासातून परत आल्यानंतरची जी 100 वर्ष आहे त्या 100 वर्षांचा इतिहास या 2 पुस्तकात आहे. आणि प्रियांनो, या इतिहासाचा पाया किंवा या ज्या गोष्टी घडल्यात, हे जे लोक बंदिवासातून परत आलेत, याचा आधार काय आहे, याचा बेस काय आहे? तर इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून. हा जो एवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी घडलेला आहे, काय कशामुळे तो घडला त्या ठिकाणी? कारण परमेश्वराचं वचन जे इर्मयाच्या मुखाने बंदिवासातील लोकांना प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून या पुस्तकाचा जो आध्यात्मिक संदेश आहे तो हा आहे, मानवी जीवनामध्ये देवाच्या वचनाचे सामर्थ्य. हे लोक जे त्या गुलामगिरीमध्ये होते, हे लोक जे त्या बंदिवासामध्ये होते, त्या बंदिवासामध्ये ते असताना परमेश्वराचं वचन सिद्धीत जावं म्हणून परमेश्वराने ज्या सर्व घडामोडी त्या ठिकाणी केल्यात, ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी केल्यात, प्रियांनो, हा तो इतिहास आहे. हा तो इतिहास आहे. फार अद्भुत आणि सामर्थ्याने भरलेलं हे परमेश्वराचं वचन आहे जे तुमच्या आणि माझ्या हातांमध्ये आहे प्रियांनो. आणि म्हणून आज जेव्हा परमेश्वराच्या वचनांकडं आपलं लक्ष लागलेलं आहे, माझी खात्री आहे की देवाच्या वचनाचं महत्त्व, त्याचं सामर्थ्य आणि त्या वचनाकरिता स्वतःचं समर्पण करण्याचं एक नवीन स्फूर्ती, एक नवीन उत्तेजन परमेश्वर देवबाप आपल्या प्रत्येकाला देतो. बंदिवासातील लोकांना परमेश्वराचं काय वचन प्राप्त झालं होतं बरं? बंदिवासातील लोकांना आपण समोर वाचतो की इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेलं परमेश्वराचं वचन. काय वचन होतं ते? हे बंदिवासातील जे लोक होते त्यांना काय वचन प्राप्त झालं होतं? आपण वाचूया तो संदर्भ इर्मयाच्या पुस्तकामधून. इर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेलं जे परमेश्वराचं वचन आहे ते काय आहे आपण वाचूया. इर्मया 29 आणि वचन 10 ते 14 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. पाठ केलेली वचने आहेत, बऱ्याच जणांची पाठ असतील. परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची 70 वर्ष भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करेन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या स्थळी मी तुम्हास हाकून लावले आहे तेथून तुम्हास एकत्र करेन, असे परमेश्वर म्हणतो. आणि या ज्या स्थळाविषयी मी तुम्हास
स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यायला लावले, त्या स्थळी तुम्हास परत आणेल. इर्मयाच्या मुखाने या बंदिवासातील लोकांना हे सुवचन, हे अभिवचन प्राप्त झालं. ज्यावेळेस आम्ही मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं की 3 टप्प्यांमध्ये या लोकांना बंदिवासामध्ये नेण्यात आलं. जेव्हा हा 3रा टप्पा त्या ठिकाणी बंदिवासात नेण्यात आला, हे उरलेले काही लोक त्या ठिकाणी बंदिवासात नेण्यात आले. आता इस्रायल राज्यामध्ये कोण उरलेलं आहे? जे अतिशय कंगाल आहेत, ज्यांच्याकडं काहीच नाही असे लोक, जे कुठल्याही उपयोगाचे नाहीत असे लोक या बाबेलने काय केलं? तिथंच सोडून दिलेले आहेत. आणि बाकीचे सर्व त्यांनी त्या बाबेलमध्ये नेले, त्या गुलामगिरीमध्ये ते नेण्यात आलेले आहेत. आणि त्या लोकांना या इर्मयाने पत्र पाठवलं. जे देवाचं वचन त्याला प्राप्त झालं होतं, ते पत्राच्या द्वारे त्याने त्या लोकांना कळवलं. आणि परमेश्वराचं वचन तो त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो. काय आहे परमेश्वराचं वचन? बाबेलच्या बंदिवासाची 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुमचा बंदिवास उलटवेल, मी तुम्हाला त्या बंदिवासातून परत आणेल. प्रियांनो, हे वचन ज्या परिस्थितीमध्ये प्राप्त होत आहे, ती परिस्थिती पण फार महत्वाची आहे. बरं, कोणत्या परिस्थितीमध्ये प्राप्त होत आहे हे वचन? ते बंदिवासात आहे. त्यांना त्यातून बाहेर यायला पाहिजे. त्या गुलामगिरीतून, त्या बंदिवासातून आपल्या स्थळी, आपल्या राज्यामध्ये, त्या चांगल्या ठिकाणी, त्या स्वतंत्रतेमध्ये त्यांना यायला पाहिजे. अशा त्या कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाचं वचन त्यांना प्राप्त झालेलं आहे. आम्ही पण ना, ज्यावेळेस फार दुःखी असतो, फार निराश असतो, अशा समयी जेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला प्राप्त होतं आणि परमेश्वराच्या वचनातून ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक नवीन स्फूर्ती निर्माण होते. मला माहित नाही किती जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे, परंतु अनेकांनी, मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे की आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला प्राप्त होतं ना प्रियांनो, त्या परिस्थितीला तोंड देण्याकरिता, त्या परिस्थितीमध्ये खंबीर होण्याकरिता एक अद्भुत सामर्थ्य, जे शब्दांमध्ये सांगता येत नाही, ते सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवतो. हे देवाच्या वचनाचं सामर्थ्य आहे. बंदिवासात आहात, परंतु परमेश्वर काय म्हणतो? तुम्हाविषयी जे संकल्प माझ्या मनात आहे ते मी जाणतो, ते तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही ज्या बंदिवासामध्ये आहात, काळजी करू नका. ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, काळजी करू नका. मी जाणतो, मला माहीत आहे मी तुमच्यासाठी काय करणार आहे. किती अद्भुत परमेश्वर देव आहे, ज्याला आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी त्याला माहीत आहे. किती स्पष्ट परमेश्वराचं वचन आहे ना. बाबेलने इस्रायलवरती विजय मिळवला आणि लोकांना गुलाम बनवून, बंदी म्हणून नेलं, परंतु वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला हाकून लावलं, मी तुम्हाला हाकून लावलेलं आहे, मी तुम्हाला या ठिकाणाहून पाठवलेलं आहे. ज्या बंदिवासात तुम्ही आहात, त्या बंदिवासामध्ये तुम्हाला मी टाकलेलं आहे. याची दुसरी बाजू आम्ही विचार केली ना, माहितीये का आहे याची दुसरी बाजू? याची दुसरी बाजू ही आहे की देवाच्या लोकांना देवाच्या परवानगीशिवाय कुठलाही त्रास होऊ शकत नाही. देवाच्या लोकांना त्यांच्या शरीरामध्ये देवाच्या परवानगीशिवाय कुठलाही आजार येऊ शकत नाही. तुमची आणि माझी जी सर्व कष्ट, तुमची आणि माझ्या ज्या सर्व संघर्ष या जगामध्ये आहेत ना प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी परमेश्वराला माहीत आहे. त्या परमेश्वराच्या नियंत्रणाबाहेर नाहीत. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला हाकून लावलं. आता त्यांनी, परमेश्वराने असं का केलं याचं कारणही आपल्याला माहित आहे. आपण पहिले दुसरे इतिहास, सगळा इतिहास आपण पाहिलेला आहे की हे लोक कसे परमेश्वराच्या विरुद्ध वागले, परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी यांनी कशा केल्यात. परंतु तरीही आम्ही पाहतो की परमेश्वर जो आहे ना, मनुष्याला नेहमीकरिता घालवून देत नाही. आदाम आणि हवेला बागेतून बाहेर कोणी काढलं?
कोणी काढला? आदाम आणि हवेला बागेतून बाहेर परमेश्वराने काढलं. परंतु जेव्हा त्यांना बागेतून बाहेर काढलं ना, त्यांना परत त्या पूर्वस्थितीमध्ये येण्याचं अभिवचन देखील दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते अभिवचन त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा हे लोक त्या बंदिवासामध्ये आहेत, हे लोक त्या बंदिवासामध्ये असताना त्यांना तिथून परत आणण्याचं अभिवचन देखील परमेश्वराने त्यांना तेव्हाच देऊन ठेवलं. 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी परत या ठिकाणी घेऊन येईल. तुम्ही दीन व्हाल, तुम्ही नम्र व्हाल, तुम्ही प्रार्थना कराल, तुम्ही मनोभावे अगदी अंतःकरणापासून तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास पावेन. आणि मी जेव्हा तुम्हास पावेल, मी तुमचा बंदिवास त्या ठिकाणी उलटवणार. प्रियांनो, देवाचं वचन जे आहे ना, हे देवाचं वचन आमच्याकरिता फार मोठं सामर्थ्य आणि आमची फार मोठी आशा आहे प्रत्येक परिस्थितीत. आणि आम्हाला माहिती आहे, रोमकरासच्या पत्रात सांगितलेले की आशा लाजवीत नाही. आमच्या ठाई जी आशा निर्माण होते ना, ती देवाच्या वचनातून आहे आणि ती आम्हाला लाजवीत नाही. काही वचने आहेत देवबापाच्या वचनांसंदर्भात, ज्या ठिकाणी पहिले राजे 8:56 आपल्या समोर असेल. पहिले राजे 8:56 आपण एकत्र वाचूया बरं. आहे, दिसतं सर्वांना? दिसतं शेवटपर्यंत 8:56? सर्वजण एकत्र मिळून वाचायचंय बरं परमेश्वराचं हे वचन. ज्या परमेश्वराने, आवाज नाही आला तुमचा, परत, ज्या आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांना विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही. एकही शब्द व्यर्थ गेला नाही. एकही शब्द व्यर्थ गेला नाही. देव जे काही इस्रायलाच्या संदर्भात बोलला, देवाने ते पूर्ण केलेलं आहे. यहेजकेलाच्या पुस्तकातून वाचूया 12वा अध्याय आणि वचन 25. 12वा अध्याय आणि वचन 25. कारण, सर्वजण मिळून, कारण मी परमेश्वर आहे, मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतपर विलंब लागणार नाही. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसात वचन बोलेन व ते पूर्ण करेन. परमेश्वर म्हणतो, मी वचन बोलेन आणि ते पूर्ण करेन. एकही शब्द त्यातला व्यर्थ जाणार नाही. मत्ते 5:18 काय सांगता आम्हाला? मत्ते 5:18 सर्वजण मिळून. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार. एकही काना किंवा एकही मात्रा रद्द होणार नाही. सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय. देवाने दिलेली अभिवचने पूर्ण झालेली आहेत, काही बाकी आहेत आणि ती देखील पूर्ण होणार. एक शेवटचा संदर्भ वाचूया, लूक 21 आणि 33. लूक 21:33. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. आकाश दिसतं, पृथ्वी दिसती, नाहीशी होणार, संपून जाणार, परंतु देवाचं वचन नाहीसं होणार नाही. ते संपणार नाही. ते सर्व काळाकरिता स्थिर अशा प्रकारचं करून ठेवलेलं आहे. किती धन्य आहोत तुम्ही आणि मी की ते वचन तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. प्रियांनो, किती दिवस, किती महिने या वचनाशिवाय आम्ही घालवलेले असतील. किती दिवस आणि किती महिने आम्ही वचनापासून स्वतःला दूर ठेवलं असेल. आम्ही प्रार्थना तर करत असणार, परंतु वचन वाचायला वेळ नाही. आम्ही प्रार्थना तर करतो धावपळीत, परंतु देवाचं वचन वाचून त्यावर मनन करायला आमच्याकडे वेळ नाही. आमच्या जीवनात जर सर्वात काही महत्त्वाचं असेल
प्राधान्य असावं असं काही असेल तर ते वचन आहे प्रियांनो. धावपळ करत असताना नाश्ता नाही केला तर चालेल, परंतु वचन वाचून त्यावर मनन करा मात्र. दुपारचं जेवण ठेवलेलंच आहे, सकाळचा नाश्ता स्किप झाला म्हणजे आम्ही खूप काही होईल अशातला भाग नाही. परंतु हे जे वचन आमच्या जीवनातून दिवस आणि महिने आम्ही दूर राहतो ना प्रियांनो, फार मोठा परिणाम त्याचा आमच्या जीवनावरती होतो. देवाचं वचन, हे लोक बंदिवासात आहेत आणि बंदिवासात ते असताना त्यांना ही आशा प्राप्त झालेली आहे की आम्ही या ठिकाणी 70 वर्षांपर्यंत आहोत. आमच्या परमेश्वराने सांगितलं 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुमचा बंदिवास उलटवेल, मी तुम्हाला परत ज्या कुठल्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवलेलं आहे, हाकलून दिलेलं आहे, मी तिथून तुम्हाला परत घेऊन येईल, परत मी घेऊन येईल प्रियांनो. परमेश्वर देव, हे जे परमेश्वराचं वचन आहे ना, जे या बंदिवासातील लोकांना प्राप्त झालं इर्मयाच्या मुखाने, ते आपण वाचलेलं आहे. वचनाच्या परिपूर्तीकरिता देवाचा अधिकार आणि सामर्थ्य देखील फार मोठं आहे. ज्या देवाने वचन दिलं ते वचन कसं पूर्णत्वास न्यायचं, ते पूर्णत्वास नेण्यासाठी कोणाचा उपयोग करायचा, काय करायचा, सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. आम्ही हा विचार करू नये की आता हे कसं होईल, हे कसं काय शक्य आहे, हे परमेश्वर कसं करेल. तो तुमचा आणि माझा भाग नाही, तुमचा आणि माझा भाग आहे. परमेश्वराने सांगितलंय, हा माझा विश्वास आहे, तो परमेश्वर करेल. आणि परमेश्वराला माहित आहे की त्याला त्याच्या योजना, त्याने दिलेली अभिवचने कशा प्रकारे पूर्ण करायची आहे. वचनाच्या परिपूर्तीकरिता परमेश्वराचा अधिकार आणि सामर्थ्य. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचा जो अधिकार आहे तो सर्वस्वावर आहे. हा परमेश्वर सार्वभौम आहे आणि त्याला आपल्या निर्मितीवरती पूर्ण अधिकार आहे आणि तो त्याचा उपयोग करणारा परमेश्वर आहे. सर्वस्वावर परमेश्वराचा अधिकार आहे. परमेश्वराने ठरवलं गाढवीचा उपयोग करायचा, बोलायला लागली की नाही? बोलायला लागले. देवाच्या सेवकाने प्रार्थना केली, परमेश्वराने सिंहाची तोंडे बंद केली की नाही बंद? परमेश्वर देव याचा अधिकार सर्वस्वावर आहे. निसर्ग, परमेश्वर पाऊस पाडतोही आणि पाऊस बंदही करू शकतो. जो वादळाला म्हणतो की शांत हो, परमेश्वराचा जो अधिकार आहे ना, तो सर्वस्वावरती आम्हाला पाहायला भेटतो. आणि हे काहीच उदाहरणे मी तुम्हाला सांगितले, असे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे पवित्र शास्त्रातून आणि आमच्या वैयक्तिक जीवनामधून देखील आम्हाला माहित आहे की परमेश्वराचा जो अधिकार आहे तो सर्व गोष्टींवरती आहे. या ठिकाणी या बंदिवासातील लोकांकरिता असणारं वचन पूर्ण होण्यासाठी परमेश्वराने काय केलं? देवाने पारसाचे 3 राजे आणि 5 आध्यात्मिक पुढाऱ्यांचा उपयोग केला. पारसाचे 3 राजे कोणते आहेत? ते 3 राजे कोरेश, दार्यावेश आणि अर्थहशस्त. कोरेश, दार्यावेश आणि अर्थहशस्त हे 3ही राजे देवाला न ओळखणारे आम्ही म्हणू शकतो, ज्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, जे यहुदी किंवा इस्रायली नाहीत. या लोकांबरोबर परमेश्वराने कुठलाही करार केलेला नाही, तरीही हे राजे आम्ही पाहतो परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. नीतिसूत्रे 21 काय सांगता आम्हाला? नीतिसूत्रे 21 आणि वचन 1. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी या प्रकारे सांगतं की राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो वळवतो. 3 विधर्मी राजे ज्यांचा उपयोग परमेश्वराने आपलं वचन पूर्ण करण्यासाठी करून घेतलेला आहे. वचनही सांगतं की राजाचं मन हे परमेश्वराच्या हातांमध्ये आहे. पाटाच्या पाण्याप्रमाणे त्याला पाहिजे त्या ठिकाणी त्याला ते बदलता येतं. जे 5 पुढारी आम्ही पाहतो, ज्यामध्ये जरुबाबेल आहे, येशुवा आहे, हग्गई आहे, जखर्या आहे आणि एजरा आहे. हे 5 आध्यात्मिक पुढारी आहेत की ज्यांचा उपयोग परमेश्वराने आपलं वचन पूर्ण करण्यासाठी करून घेतलेला आहे.
परमेश्वर देव जो आपलं अभिवचन पूर्ण करणारा आहे याचे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे. आणखीन एक 10-15 मिनिटं तुमचे घेईल. 10-15 मिनिटामध्ये आणखीन हा एक महत्वाचा भाग आहे, कारण ही पहिली वेळ नाहीये की ज्या ठिकाणी अभिवचन पूर्ण होत आहे. ही पहिली वेळ आहे काय? नाही, ही पहिली वेळ नाही. या आधी पण परमेश्वर जे बोलला ते परमेश्वराने केलेलं आहे. मला माहिती आहे की परमेश्वर देव नोहासोबत बोलला. जे कधी घडलं नव्हतं ते घडण्याचं, ते होईल म्हणून परमेश्वराने नोहाला सांगितलं. घडलं का? त्याप्रमाणे घडलं का? काय घडलं बरं? पाऊस आला. आज सकाळपासून पाऊस आहे ना, परंतु आनंद वाटतो की तुम्ही आहात. जामवसूवरून तर बरेच जण फार आधीच आले, चर्चच्या वेळेच्या आधी पोहोचलेत सर्वजण ना. परमेश्वर देवाने नोहाला सांगितलं आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या. पाऊस येईल. लोक हसत होते त्याच्यावर. तू पाहिलाय का? असं कधी घडलेलं आहे काय? तू काय नीतिमत्वाचा संदेश देतो? तू काय आम्हाला सांगतो? आमच्या मनास येईल आम्ही तसं जीवन जगू. लोकांनी नाही ऐकलं नोहाचं. परंतु नोहाला माहित होतं की परमेश्वर जे बोलला ते होणारच आहे. पाऊस आला आणि मग लोकांनी धावपळ केली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. सर्वस्वाचा नाश त्या ठिकाणी झाला. पुन्हा देवाने ज्यावेळेस पाहिलं आणि निश्चय केला की मी आता परत पाण्याने असा मनुष्याचा नाश करणार नाही, आणि म्हणून त्याने नोहाला एक चिन्ह दिलं. नोहाला दिलेलं चिन्ह आपण आजही पाहतोय. काय चिन्ह होतं ते? मेघस्तंभ. तो म्हणतो की मी मेघामध्ये आहे ना स्तंभ त्या ठिकाणी मी दाखवेल. मेघस्तंभ. ज्या ज्या वेळेला तुम्ही मेघस्तंभ पाहाल ना, त्या वेळेला आमच्या मनात आलं पाहिजे की परमेश्वर काय आठवतो माहितीये? परमेश्वर आपला करार आठवत आहे. काय करार केलाय? मी इतपर पाण्याने सर्व मनुष्य जातीचा कधीही नाश करणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही आकाशात मेघस्तंभ पाहाल, आम्ही समजू शकतो की आता परमेश्वराच्या मनात काय विचार आहेत. किती अद्भुत गोष्ट आहे ही. किती अद्भुत गोष्ट आहे की माझा परमेश्वर, अवघ्या सृष्टीचा परमेश्वर काय विचार करतोय हे त्याने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तो म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्ही ते पाहाल मी ते आठवणार आहे, मी स्मरण करणार आहे. देव नोहाशी बोलला, त्याला दिलेलं चिन्ह आजही आपल्याला पाहायला भेटतं. या परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं, देवाने ते पूर्ण केलं. देवाने इस्रायल लोकांसंबंधाने अभिवचन दिलं. मिस्राच्या गुलामगिरीत किती वर्ष राहतील आणि परमेश्वर त्यांना तिथून घेऊन येईल. देवाने त्यांना दिलेली अभिवचने पूर्ण केली. देवाने मसीहाविषयी दिलेली अभिवचने देखील सर्व पूर्ण केलेली आहे. मसीहाविषयीची अभिवचने त्याने दिलीत. जगाचा उद्धार करता येईल, तारणारा येईल, पापांच्या क्षमेचा मार्ग त्या ठिकाणी असेल तुमच्या करिता. तो कोकरा, तो प्रभू येशू ख्रिस्त पाठविला जाईल. तो आला आणि त्याने त्याचं काम केलं. पण तू माहिती आहे प्रियांनो, मसीहाविषयीची अभिवचनं ज्यावेळेस देण्यात आलीत ना, आम्हाला माहिती आहे की तो परत येणार हे देखील सांगून ठेवलेलं आहे. आणि ज्या प्रकारे देवाचं प्रत्येक अभिवचन एतवर पूर्ण होताना आम्ही पाहतो प्रियांनो, आम्हाला ही खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो परत येणार आहे तो निश्चित येणार आहे, तो खात्रीने येणार आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेण्याकरिता परत ह्या जगामध्ये तो येणार आहे आणि त्याची वाट आपण पाहत आहोत. लवकरच हे देखील वचन पूर्ण होताना आम्हाला दिसेल, कारण त्याची चिन्हे जी आहेत ती आज आपण डोळ्यांनी पाहत आहोत. आणि म्हणून कोणी काही म्हणू द्या, ख्रिस्त आमच्या तारणासाठी आला, तारणाचं काम पूर्ण करून गेला. जाताना सांगण्यात आलंय की तो आम्हाला घ्यायला परत येईल. हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेण्याकरिता परत येणार आहे. मित्रांनो, या अभिवचनांच्या परिपूर्तीचा विचार करत असताना ना एक गोष्ट आणखीन माझ्या लक्षात आली. अभिवचनाच्या परिपूर्तीनंतर एक नवीन सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. अभिवचनांच्या परिपूर्तीनंतर एक नवीन सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. तुम्ही पहा, नोहाला दिलेली वचने पूर्ण झाल्यानंतर जगामध्ये एक नवीन सुरुवात आम्हाला पाहायला भेटते.
पहिल्यासारखं जग राहिलं होतं का? नाही, नवीनपणा त्यात होता. ज्यावेळेस देवाने अब्राहमाला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं, वचनाची संतती ज्यावेळेस इसाहाक जन्माला आला प्रियांनो, त्यानंतर देखील त्या ठिकाणी बदल घडून आला. अब्राहमाच्या जीवनात, साराच्या जीवनात, त्यांच्या कुटुंबात बदल घडून आलेला आहे. बदल त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. इस्रायल लोक जे बंदिवासात होते, जे लोक गुलामगिरीत होते, ज्यावेळेस त्यांना परमेश्वराने परत आणलं, दुधामधाच्या प्रदेशात आणलं, गुलामगिरीत बंदिवासात ते ज्या अवस्थेत होते, आता ती अवस्था त्यांची राहिलेली नव्हती. तुम्ही पहा, देवाचं वचन, देवाचं अभिवचन ज्या ज्या ठिकाणी पूर्ण होतं ना, त्या ठिकाणी एक बदल आम्हाला पाहायला भेटतो. आमच्या उद्धाराचं, आमच्या पापक्षमेचं, आमच्याकरिता दिलेलं तारणाचं वचन जेव्हा आमच्या जीवनात पूर्ण होतं ना, एक नवीनपणा त्या ठिकाणी असतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते आहे. जेव्हा मी माझ्या अपराधांची क्षमा परमेश्वराला मागतो, ज्यावेळेस तारणाचं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होतं, माझं जीवन पहिल्यासारखं राहत नाही, ते बदलून जातं. नवीनपणा त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला घ्यायला येईल, ज्यावेळेस तो ही वधू उचलून घेऊन जाईल, तुम्हाला वाटतं का की जग असंच राहील? बदल असणार आहे. ज्या ज्या ठिकाणी अभिवचन पूर्ण झालेलं आहे, त्या अभिवचनाच्या पूर्ततेनंतर त्या ठिकाणी प्रियांनो आम्हाला एक फार मोठा बदल त्या ठिकाणी पाहायला भेटतो. ज्या प्रकारे अभिवचन पूर्ण झाल्यानंतर बदल त्या ठिकाणी आहे ना, मग आम्ही म्हणू की कधी पूर्ण होणार, कधी पूर्ण होणार, देवाचं अभिवचन कधी पूर्ण होणार. एक आणखीन गोष्ट त्या ठिकाणी आहे प्रियांनो, देव जेव्हा अभिवचन देतो ना, त्या अभिवचनाच्या परिपूर्तीची वेळ देखील निश्चित करत असतो. थोडंसं कठीण आहे समजायला, परंतु लक्षात घ्या की देव जेव्हा अभिवचन देतो त्यावेळेला त्या अभिवचन ते कधी पूर्ण होणार ती वेळ देखील परमेश्वराने ठरवलेली असते. या ठिकाणी 70 वर्षांची वेळ ठरवलेली होती. 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचा बंदिवास उलटवणार. इस्रायल लोक मिसर देशात होते, त्या मिसर देशातून त्यांना परत कधी आणणार ती वेळ त्या ठिकाणी ठरलेली होती. काही वेळा म्हणजे काही ज्या घटका आहेत, काही जे समय आहेत, परमेश्वराने आपल्याला सांगितलेत, काही समय त्याने सांगितले नाही. त्याने अब्राहमाला नव्हतं सांगितलं की तू एवढा वर्षांचा झाल्यावर मी तुला संतती देईल, ते नव्हतं सांगितलं. अब्राहमाला नव्हतं माहीत, परंतु परमेश्वराला माहीत होतं. ते परमेश्वराला माहीत होतं. आणि म्हणून लक्षात घ्या की जर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अभिवचनाच्या परिपूर्तीची वाट पाहत आहोत, देवाने दिलेलं वचन आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वात जाईल, देवाने हे सांगितलेलं आहे आणि ते माझ्यासाठी पूर्णत्वात जाईल, हा विश्वास आम्हाला बाळगायचा आहे. आणि तो सिद्धीस जाईलच, कारण तो सिद्धीस जाण्याची वेळ जरी मला माहीत नसली तरी परमेश्वराने ती ठरवून ठेवलेली आहे. मला फक्त त्या वेळेपर्यंत विश्वासामध्ये ठाम उभं राहायचं आहे. मला विश्वासामध्ये ठाम उभं राहायचं आहे, कारण देवाने माझ्याकरिता ती वेळ निश्चित केलेली आहे. तुम्ही दुःखी आहात काय? तुम्ही निराश आहात काय? तुम्ही कष्टी आहात का? तुम्हाला आनंद हवा आहे काय? परमेश्वराने तुमच्याकरिता ती वेळ ठरवून ठेवलेली आहे. विश्वासात ठाम राहा, स्थिर राहा. परमेश्वराला त्याचं काम त्या ठिकाणी करू द्या. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्याची वेळ देखील ठरलेली आहे. आम्हाला नाही सांगितले की तो या वर्षी येईल, की तो या दिवसाला येईल, की तो या घटकेला येईल. ही वेळ कोणाला माहीत आहे? पित्याला माहीत आहे. पित्याने ती गुप्त ठेवलेली आहे. प्रत्येक वेळ पित्याला ठाऊक आहे, त्याने ती गुप्त ठेवलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी येणार, काळाची पूर्णता झाल्यावर तो आला आणि त्याचं काम करून तो परत गेला.
तो परत आपल्या वधूला, आपल्या मंडळीला घ्यायला परत येणार आहे. आम्ही त्याच्यासाठी तयार असायचं आहे. आम्हाला त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. प्रियांनो, वेळ लागतो, विलंब लागतो, अजून किती वेळ? आमच्याकडं भरपूर वेळ आहे, आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो. नाही प्रियांनो, आमच्याकडं भरपूर वेळ नाही, कारण वेळ ठरलेली आहे, घटका ठरलेली आहे. देवाने वचन दिलं, देवाने अभिवचन दिलेलं आहे आणि ते टळणार नाही. त्यातला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. ते सर्व पूर्ण होणार आहे. तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या ख्रिस्ताचं पुन्हा येणं आणि आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जाण्याची वेळ ठरलेली आहे. प्रियांनो, आम्हाला त्या वेळेकरिता तयार असायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाच्या प्रत्येक अभिवचनावरती ठाम विश्वास ठेवून वाट आम्हाला पाहायची आहे. तो त्याला माहित आहे कशा प्रकारे ते सिद्धीस न्यायचं आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि जे आज परमेश्वराचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, मानवी जीवनामध्ये देवाच्या वचनाचं सामर्थ्य आम्ही पाहतो. बाबेलच्या गुलामगिरीमध्ये गेलेले, बंदिवासात गेलेले हे लोक, ज्यांना देवाचं वचन इर्मयाच्या द्वारे प्राप्त झालं, ते काय होतं आणि ते कसं पूर्ण केलं आम्ही पाहिलं. देवाचं प्रत्येक अभिवचन पूर्ण होतं. आमच्या संबंधाने, जगाच्या संबंधाने, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या संबंधाने त्याची चिन्हे आम्ही पाहत आहोत. आज आमच्या जीवनामध्ये या वचनांना आम्ही किती प्राधान्य दिलेलं आहे, किती महत्व दिलेलं आहे, आम्ही स्वतःला विचारूया. मी शेवटचं पवित्र शास्त्र कधी वाचलं होतं? आम्ही स्वतःला विचारूया. आज जेव्हा आम्ही हे वचन ऐकत आहोत, ही देवाची इच्छा आहे की आम्ही वचन वाचावं, आम्ही त्यावरती मनन करावं, आम्ही त्याचा अभ्यास करावा, आम्ही त्याप्रमाणे आचरण करावं, इतरांनाही त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी एक कित्ता आम्ही सादर करावा. ही देवाची इच्छा आपल्या प्रत्येकासाठी आहे. ही देवाची इच्छा आपल्या प्रत्येकासाठी आहे. ही देवाची इच्छा आपल्या प्रत्येकासाठी आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन पूर्ण होण्याची वाट पाहत आहात काय? ठामपणे उभे राहा, हिम्मत बाळगा, वाट पहा, कारण देवाने ती वेळ ठरवलेली आहे. एकही वचन, त्यातील एकही शब्द तो व्यर्थ देणार नाही. तो तुमच्या संबंधाने पूर्ण करेल. माझ्या वैयक्तिक जीवनात, माझ्या कौटुंबिक जीवनात परमेश्वर विश्वासू आहे त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी. तो सामर्थ्य आहे त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी. त्याला सर्व अधिकार आहे. होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही क्षमा मागतो प्रभू, कारण देव बापा, आमच्याकडं तू वचन दिलेलं आहे, परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही ते वाचत नाही, त्यावर मनन करत नाही, आम्ही त्याप्रमाणे आचरण करत नाही. तू आमची क्षमा कर, तू आमची क्षमा कर आणि आम्हा प्रत्येकाला एक नवीन उत्तेजन दे तुझ्या वचनांना घेऊन. प्रभू, आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटपून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.